वळूया पुढील बातमीकडे। मंत्रालयामध्ये प्रवेशातील डीजी ॲपचे 10,000 कार्ड हे गहाळ झाल्याची शक्यता आहे। मंत्रालयामध्ये येणाऱ्यांनी कार्ड परत न केल्याची माहिती समोर आली आहे। विश्वसनीय सूत्रांनी जय महाराष्ट्राला ही माहिती दिली आहे। ज्यांनी कार्ड परत केले नाहीत त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न सुरू आहे। जुने कार्ड दिल्यानंतरच पुन्हा मंत्रालयामध्ये प्रवेश मिळणार आहे, अन्यथा प्रवेश मिळणार नसल्याच्या अभ्यंगतांना सूचना दिल्या गेल्या। अभ्यंगत कोणत्या विभागात आले आहेत त्याचा डेटा असल्यानं त्यांच्यासोबत देखील संपर्क सुरू आहे। गहाळ कार्डपैकी पुन्हा 300च्या जवळपास कार्ड हे अभ्यंगतांना परत केले गेल्याची सूत्रांची माहिती आहे। आता यापुढे असा प्रकार होऊ नये म्हणून मंत्रालयाच्या मुख्य द्वारावर एका रिकव्हरी बॉक्समध्ये कार्ड टाकणं सक्तीचं केलं जाणार आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊया। आपल्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे आपल्यासोबत जोडलेले आहेत। ज्योत्स्ना, अगदी बरोबर आहे। आपण बघतोय की मंत्रालयामध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत जे आहे ते प्रवेशासाठी डीजी ॲप याचा वापर केला जातो आणि त्याच्यामध्ये एक कार्ड दिलं जातं। ते कार्ड जे आहे ते ॲपला लावून आपल्याला डीजी प्रवेश जो आहे तो मंत्रालयात मिळतो आणि हे मंत्रालयाच्या सुरक्षेसाठी ही तरतूद जी आहे ती राज्य सरकारकडून करण्यात आलेली होती। त्याचबरोबर मुंबई पोलीस सुद्धा जे आहे याचा सहभाग त्यांचा होता आणि मात्र या संपूर्ण गोष्टीमध्ये असं घडलेलं आहे की आतापर्यंत डीजी ॲपचे जवळपास 10,000 कार्ड जे आहेत ते गहाळ झाल्याची माहिती समोर येते। मंत्रालयामध्ये प्रवेश करताना आपण आधार कार्ड नंबर दिल्यानंतर मंत्रालयाच्या गेटवरती आपल्याला एक कार्ड मिळत असतं, ते डीजी ॲपचं कार्ड असतं आणि ते कार्ड आपण जेव्हा मंत्रालयात प्रवेश घेतला आणि त्याच्यानंतर जे आपण बाहेर पडतो तेव्हा ते कार्ड जे आहेत तिकडच्या बॉक्समध्ये परत करायचं असतं। मात्र 10,000 लोकांनी अशी कार्ड जी आहे ती परत केलेली नाही आहे आणि त्याचमुळे जे आहे ते 10,000 कार्ड गहाळ झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळते। त्यापैकी 300 कार्ड जे आहेत ते परत मिळालेले आहेत। हे 10,000 कार्ड जे गहाळ झालेली आहेत त्यांच्या कारण आपण आधार नंबर दिलेला असतो त्याच्यामध्ये अनेक लोकांना जे आहेत ते मंत्रालयाकडून संपर्क करण्यात आला की ते कार्ड परत करा, मात्र आतापर्यंत केवळ आणि केवळ फक्त 300 कार्ड परत आलेले आहेत आणि इथून पुढे ज्यांनी काही जुनी कार्ड परत केलेली नाही आहेत त्यांची जुनी कार्ड जोपर्यंत परत येत नाही तोपर्यंत नवीन कार्ड किंवा नवीन प्रवेश नव्याने जे आहेत त्या अभ्यंगतांना देण्यात येणार नाही, अशा प्रकारची सूचना सुद्धा आता मंत्रालय प्रशासनाकडून निघणार असल्याची माहिती मिळते। मात्र या नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग जे आहे तो कितीही महत्त्वाचा असला किंवा कितीही लोकांना होत असला तरी लोकांनी कार्ड परत न केल्यामुळे आता कंत्राटदार जे आहेत त्यांना या 10,000 कार्डचा आता शोध लावायचा आहे। त्याच्यामुळे सरकारसमोर, मुंबई पोलिसांसमोर खरं तर एक छोटंसं हे चॅलेंजेस आहेत, कारण अशा प्रकारची कार्ड जर परत करत नसतील, प्लास्टिकची असतात ती मोठी असतात, जर करत नसतील तर प्रत्येकाला जे कोणी एंट्री करतील मंत्रालयामध्ये त्यावेळेस प्रत्येक नवीन कार्ड जारी करावा लागेल आणि हा नियम जो आहे तो आता ज्यांनी कार्ड परत केलेले नाही आहेत त्या सर्वांना हा नियम जो आहे तो लागू होणार आहे। ठीक आहे ज्योत्स्ना, तुम्ही अशाच जोडलेले रहा।